नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज काय बनते पाहूया. तर आज तुम्हाला दाखवणार आहे मेथीची भाजी. मेथीची भाजी मी न चिरता करणार आहे, बिलकुल चिरणार नाही मेथी. आणि मेथीच्या भाजीमध्ये भरपूर टिप्स आहेत. मेथीची भाजी कुठली घ्यावं, मेथीची भाजीमध्ये हिरवी राहण्यासाठी काय करावं, मेथीची भाजी कडू न होण्यासाठी काय करावं, म्हणजे अशा भरपूर टिप्स आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवा. आता ही मेथीची भाजी मी घेतलेली आहे. ही लेकुरवाळी मेथीची भाजी आहे. ही मेथीची भाजी, एका मेथीच्या भाजीला 2-3 फांद्र्या असल्या ना, तर अशा पानं फुटलेली असली ना वेगळीवेगळी, तर ती मेथीची भाजी चांगली. तर ही भाजी चांगली आहे, मेथीची कडू न होणारी भाजी आहे. आणि अशा बघा कशा 2-2, 3-3 फांद्र्या फुटलेल्या आहेत त्याला. तर ही मेथीची भाजी चांगली असते. ही लेकुरवाळी मेथीची भाजी म्हणतात याला. ही मेथी एकच दांडा निसता मेथीचा असला ना, तर ती मेथी चांगली नसती आणि ती मेथी कडू होती. तो त्याला मेथा म्हणतात आणि हिला मेथी म्हणतात. म्हणजे पहा, मेथीच्या भाजीमध्ये पण खूप आहे. तुम्ही कधी बाजारात गेल्या तर मेथीची भाजी मेथा न घेता मेथीची भाजी घ्यायची. तर अशा प्रकारे 2 जाती असतात त्याच्यामध्ये. तर ही भाजी खूप टेस्टी लागती आणि छान लागती. तसं तो मेथा कडू लागतो. तर आणखीन दुसरी गोष्ट, एखादा अर्धा मेथा असतोच याच्यामध्ये मिक्स असतो. तर तो कडू न होण्यासाठी आपल्याला काय करायचे पहा. मी बिलकुल चिरली नाही, फक्त खोडून घेतलेली आहे भाजी. चिरायची नाही भाजी जरा पण. दुसरी गोष्ट, कडू होण्यासाठी न होण्यासाठी काय करायचे आपल्याला ते पण पुढे सांगते तुम्हाला. आणि हिरवी राहण्यासाठी काय करायचे आपल्याला ते पण सांगते पुढे तुम्हाला. पुढे व्हिडिओ पहा, खूप सोपे आहे, खूप टिप्स आहेत. आणि मेथीची भाजी एवढी चविष्ट होती ना, अशा पद्धतीने केली ना, तुम्ही एक भाकरी खायच्या ऐवजी 2 भाकरी खाणार, किंवा 2 चपात्या खात असल्या ना तर 4 चपात्या तुम्ही अवश्य खाणार. तोंडी लावण्यासाठी बी फार उत्तम आहे. मेथीची भाजी हेल्दी पण आहे, पौष्टिक पण आहे. सगळं काही मेथीच्या भाजीत गुणधर्म आहे. तर इथे पहा, आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आणि मिरच्या चांगल्या जराशी झणझणीत करायची. मेथीची भाजी कधी पण अशी हे नाही करायची, कमी तिखटवाली नाही करायची. मिरच्या टाकलेल्या आहेत. तुमच्या अंदाजावर तुम्ही टाकू शकता, आणखीन किती टाकायचे तेवढ्या. लसणाची एक कांडा सोलला होता तो टाकलेला आहे. आणि एक वाटी भरून, म्हणजे भरून नाही पूर्ण, एवढे शेंगदाणे घालायचे. कच्चंच घातलेलं आहे, त्याला भाजलेलं नाही किंवा काय नाही. जाडसर वाटून घ्यायचे आपल्याला, जास्त बारीक वाटायचं नाही, अगदी भरड काढल्यासारखं वाटायचे. तर हे पहा, आता कसं दाखवते, कसं वाटलेलं आहे ते दाखवते तुम्हाला. हे पहा, अशा पद्धतीने जाडसर वाटायचे. आता वरती मी कढई ठेवलेली आहे पहा, गॅसवरती कढई ठेवलेली आहे इकडे. आणि एक चमचा छोटा आहे पहा. त्याच्यात पोहे खायचे दीड एक चमचा पण नाही भरणार एवढा. तर मी दीड घालणार आहे. ते जास्त तेल घालायचं नाही, का की शेंगदाणे भरपूर घातलेले आपण. शेंगदाण्यात भरपूर तेल असतं. मेथीच्या भाजीला तेल नाही घातलं तरी चालतं, शेंगदाणे घातले तर. तर दाणेचा कूट आपण घातलेलाच आहे, त्याच्यामध्ये वाटलेला आहे. आता गॅस जरा फास्ट करते आणि तुम्हाला मेथीची अगदी पटकन होणारी मेथीची भाजी आहे. खूप घरात असं कोणाला आवडत नाही असं नाहीच काही. ही मेथीची भाजी पण करण्याची पद्धत चांगली पाहिजे, करण्याची पद्धत वेगळी पाहिजे. आता तेलावर मी टाकलेलं आहे. जरासं परतून घ्यायचं ह्याला, जास्त काही परतत बसायचं नाही. आणि चटकदार मेथीची भाजी तयार होणार. तोंडी लावण्यासाठी तर फारच उत्तम. आणि निस्ती अशी खाल्ली तरी छान, भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप मस्त. अगदी हिरवीगार राहण्यासाठी ते पण टिप्स सांगणार आहे पुढे. कडू न का कडू होती ती भाजी, ते पण मला मैत्रिणींचे टिप्स पण आलेले आहेत. कमेंटमध्ये विचारलेलं आहे, ताई आमची मेथीची भाजी कडूच होती म्हणून, किती करा कशी करा तरी कडू होती म्हणून. तर त्यांना सांगा का आता शर्मिला ताईंनी फोन ह्याच्यावरून, कुठून, फलटणवरून, शर्मिला ताई फलटणवरून मला हे करती, कमेंटमध्ये लिहून पाठवलेलं का ताई आमची भाजी कशीही करा तरी ती कडूच होती, किती पण करा कशी. ताई तुमचं चुकतं आहे मध्ये म्हणून तुमची कडू होती भाजी. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ पहा तुम्ही, कडू होणार नाही ही भाजी. जरा पण कडू मेथा असला तरी पण कडू होत नाही, आपण अशा पद्धतीने केले तर पहा तुम्ही. आता मी भाजी टाकलेली आहे त्याच्यात कढईमध्ये. भाजी फुल घ्यायची, फुल घेतलेली आहे ना भाजी, म्हणजे अशी पूर्ण कढई भरलेली आपली. जास्त भाजी आमच्याकडे ही पुरतच नाही भाजी, किती पण बनवा संपून जाते लगेच, एवढी टेस्टी होती.
तर ही अशा पद्धतीने केली तर होईल टेस्टी. तर ही एक एक टिप्स काळजी घ्यायची. टिप्स मात्र पहा. आता तुम्हाला पहिली टिप्स काय सांगितलेली आहे, मेथा नाही घ्यायचा, मेथी घ्यायची. 2-2, 3-3 फांद्या फुटलेल्याची अशी भाजी घ्यायची असं सांगितलेलं आहे. ते लक्षात ठेवायचं. आता ही भरपूर झालेली आहे, म्हणून हलवताही प्रॉब्लेम होते, जरा हलवता येत नाही की थोड्या वेळ लगेच कमी होईल ती, म्हणून मी टाकली सर्व. तर थोडी थोडी टाकली तरी चालेल तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आता ही जरा कमी झाली ना, परत दुसरी टाकली तरी चालली असती, पण मी आपली घेतली ती आणि टाकली. पण नंतर पहा तुम्ही आता ही भाजी कशी होती. आता मैत्रिणींनी हिला पलटी करायची, हिला मीठ लगेच टाकायचं नाही, थोडीशी कमी झाली का मीठ टाकायचं. मेथीची भाजीला मीठ लक्षात ठेवा, मीठ मेथीची काय कुठल्याही पालेभाजीला मीठ लगेच टाकायचं नाही. आता कमी होत चाललेली आहे पहा, अशा पद्धतीने करायची. का की मीठ का टाकायचं नाही ना लगेच, की भाजीचा अंदाज कळत नाही आपल्याला किती कमी होती भाजी. मग कमी झालं का मग समजतं का आपल्याला, हां आता बरोबर आहे, हिला एवढं मीठ लागेल आपल्याला, असा अंदाज कळतो आपल्याला. म्हणून मीठ नंतर टाकायचं. आता टाकलं का मीठ चालेल, आता काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मीठ टाकलं का लगेच पाणी सुटतं भाजीमध्ये. तर पहा तुम्हाला दाखवते पण पुढे गेल्यावर मीठ टाकल्यावर कसं पाणी सुटते ते. आता ही मेथीच्या भाजीवर झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं का भाजी काळी पडते. म्हणून मेथीची भाजी अशीच खुल्ली शिजवायची, तिला जरा पण झाकण ठेवायचं नाही मेथीच्या भाजीला. आणि दुसरी गोष्ट, आता मीठ टाकते, आता पाणी सुटून तुम्हाला दाखवते पुढे गेल्यावर. दुसरी गोष्ट, मेथीची भाजी कडू का होती. तुम्ही लोखंडाच्या कढईत करत असणार आहे, तव्यात करत असणार आहे, किंवा लोखंडी काबिलता असन त्यांनी हलवत असणार आहे, म्हणून ती भाजी तुमची कडू होती. लोखंडाची वस्तू ह्याला लागली का ही भाजी कडू होती. हे लक्षात ठेवा. टिप्स मोठी आहे, चांगली जबरदस्त टिप्स आहे ही, तर तुम्ही लक्षात ठेवा ही टिप्स. मेथीची भाजीमध्ये लोखंडाचं कुठलाही वस्तू घालायचं नाही, लगेच भाजी कडू होती. हे बघा आता पाणी सुटायला लागलेले पहा. हे बघा कसं पाणी सुटते बघा. मीठ टाकलं का लगेच पाणी सुटतं. त्या मिठाच्या पाण्यातच भाजी शिजून जाते. त्याला बिलकुल पाणी वापरायचं नाही किंवा काहीच नाही. लगेच वाफेवर भाजी पटापट उलटी वालटी करत राहायचं, मात्र हलवत राहायचं सारखं उलटी वालटी. ते आपण दाणे टाकलेले आहेत, चटणी टाकलेली आहे, मिरच्या, ते सर्व लागलं पाहिजे एकमेकाला, का की भाजी अशी दाबून बसती, चिटकून बसती एकमेकाला. म्हणून ते दाबलं पाहिजे, केलं पाहिजे असं. तर अशी पद्धतीने मेथीची भाजी बनवायची. तुमची मेथीची भाजी घरात सगळीच चाटून पुसून पार संपून जाईल, राहणारच नाही तुमची भाजी. अशा पद्धतीने जर केली तर एकदा करून बघा. ह्या टिप्स वापरून पहा, तुमची भाजी कधीच खराब होणार नाही आणि खरंच राहणार नाही. आवडीने तुमच्याकडे म्हणतील हमेशा भाजी करा. ही जे न खाणारी कधी न खाणारी लोक पण आवडीने खातील अशा पद्धतीने जर भाजी केली तर. तर हे पहा छान आता मी हलवून घेतलेलं आहे मस्त, आणि ही भाजी आता होतच आलेली आहे. हिला जास्त कोरडी पण नाही करायची एकदम. हे बघा काढून घेतली मी लगेच. एकदम कोरडी केली ना तरी पण टेस्ट कमी होती भाजीची. आणि थोडीशी अशी लपथपीत म्हणतात ना तशी ठेवायची. पाणी सगळं आटवून द्यायचं नाही भाजीतलं. आणि पहा हिरवीगार अगदी असं सटसटीत भाजी तयार झालेली आहे. पानाला पान चिटकत नाही किंवा काहीच नाही, मोकळी फडफडीत भाजी तयार झालेली आहे. सुंदर रंग आलेला आहे, हिरवागार रंग, कोणी ते दाणे मस्त दिसतात. आणि भाजी टेस्टी होणार, तुम्ही खाऊन पहा, खूप टेस्ट लागणार ह्या भाजीला. पहा किती रंग सुंदर आलेला आहे तिला, कशी हिरवीगार. जरा पण काळी पडली का भाजी आहे तशी, जशी काय तोडून आणलेली आत्ता तशी भाजी आहे. तर चला